काय रे सकाळ सकाळ इकडं? अहो बापू तुम्ही. अरे काय म्हणे सकाळ सकाळ माझं काम धंद्याला तू आपल्या इथं देवदर्शन का बसलंय? तू बाप तिकडे बोलतोय, तू आपला गाडी किक मारली की निघाला 420च्या गोड्याने. काय ते बाबाने करायचं? हा काय प्रॉब्लेम काय आहे तुझा ते तर सांग मला. काय बापू, अहो हेच प्रॉब्लेम चालू आहे लग्नाचं. काय थोडं लगीनच जमत नाही. 12 पोरी बघितल्या तर त्यांना पसंत पडतंय तर मला पसंत पडत नाही, मला पसंत पडतंय तर त्यांना पसंत पडत नाही. बापाचं एक म्हणणं आहे पोरगी चांगली पाहिजे, त्यांच्याकडचं जरा आधार पाहिजे. तुला जरी लगीन झालं पुढे तुला काय प्रॉब्लेम झाला तर बाबा त्यांनी बी काहीतरी मदत केली पाहिजे, असं जरा चाललंय घरात. ते बापाचं तसं माझं असं आता वय होत चाललंय या. काय हीच प्रॉब्लेम आहे बघा. हे बघ म्हणे बापाचं पण खरं कुठल्या बापाला वाटत नाही की आपल्या पोराचं चांगलं व्हावं. पण आता तुम्ही तुमच्या पटेलची पोरगी बघा ना. तुम्ही काय तुम्हाला उद्या सरपंचाची पोरगी दाखवायला येईल. बापू पण सरपंचाला पोरगी कुठं आहे आपल्या? अरे येड्या मी काय सांगतो की मी तू उदाहरण दे का तुला. आपण चुलीवर भाकरी थाप खाणारी माणसं तुझा लगेच वरता थापणाऱ्या पुरींची आशा करायला हा? बापू तुमचं बरोबर आहे म्हणता येते, पण आमचा बाप काय करत नाही तुम्हाला माहिती आहे. त्याचं म्हणणं चांगलीच पोरगी करायची, मी सांगेल त्या पोरीसमोर तुझं लगीन व्हावं. आता तुम्हीच बघा काय जमलं तर सांगू. आपण बाबा तुझ्या बापाकडे जाणार नाही. तू बाप ते वेगळ्या तरचा मी वेगळ्या तरचा तू कुठेच्या कुठं काय विषय ते तू आणि तुझं बाप घरात तुम्ही तुमचंच मिटवा. बापू बापाचं जाऊ द्या, माझी मी बघतो. ती गणितच वेगळा आहे, माझी मी समजवतो. तर एक काम करा की तुम्ही काय असेल तर बघा की आपल्यासाठी. अरे मग सांगायचं कोणी तुम्ही असं करता मी कशासाठी? तुम्ही अगोदर सांगायला पाहिजे नव्हतं. तू जर अगोदर सांगितलं असतं ना बाबा तर तू आतापर्यंत 4 पोरांचा बाप झाला असता. मग आता आम्हाला काय माहिती, तुम्ही एवढं तुमचा बिझनेसच आहे, कुठे बघायचा करायचा तेवढं बघा, जमलं तर करा. माझ्याकडं रोज फोन आहे पोरींचा. मुलगा आहे का मुलगा आहे का मुलगा का वापर आपण तुला जमून देऊ. तेवढं करा घेऊन बापू तेवढं. आम्ही काय असेल तर तुमची फी बी द्यायला तयार आहे. तुमचं काय असतं 4 पैसे द्यायला तयार आहे. तेवढं तुम्ही बघा पुढे झालं आपण ते काय माल बघून पैसे ठरवतात. चालतंय तसं करू. मग आपण काय असेल ते तुमची फी देऊ तुम्ही. तुम्ही आपलं आणा स्थळ चांगलं आपल्याला बघायला. चालतं काय असेल चालेल बरोबर आहे. पैसे देणार आहे मला मी तुझं काम करतो. पण आता काय मला घरी जायला पाहिजे. आता ह्याच्यासाठी गेलेलं आहे घरचे काय म्हणतात कशाला गेलेलं आहे. तू काळजी नको करू. मी ती मुलगी बघायचं ना माझ्याकडे येऊ का मी? बापू हा तेवढं लग्नाचं अरे तू टेन्शन सोड आणि आता तू काय कर घरी जा. घरी जाऊन नीट राहा. तुमचं खानदान असं राव ते बाबतीत असल्या तरच हे असल्या तरच येतो बघतो पूर्ण. हां चला.